चला तर आज आपण पालकची भाजी बनवू। पालकची भाजी तर सर्वच जण बनवतात, पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत। खूप मस्त अशी भाजी लागते ही। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा। पालक म्हटलं की खूप भरपूर असे पालकचे फायदे आहेत। पालक तर खूप खायलाच पाहिजे, पण पालक बऱ्याच जणांना ही पालक आवडत नाही। तशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर नक्कीच तुम्हाला पालक ही आवडेल। मी इथे सोलीव डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी व फ्रेश अशी पालक घेतलेली आहे। स्वच्छ पाण्याने आपल्याला डाळ ही धुवून घ्यायची आहे व साईडला 15 ते 20 मिनिट आपल्याला भिजत घालायची आहे। छान अशी डाळ आपली मुरल्या गेलेली आहे। मी 15 ते 20 मिनिट अगोदरच डाळ भिजू घातली होती। स्वच्छ आपल्याला पालक ही धुवून घ्यायची आहे। सोलीव जरी डाळ नसेल तरीही तुम्ही साईडला अर्धा तास किंवा 20 मिनिटं जरी भिजू घातली तर तिची साल वरची जी आहे ते निघल्या जाते। डाळ मुरल्यानंतर कढईमध्ये तेल, मी पालक छान असे कट करून घेतलेले। जास्त बारीकही आपल्याला पालक कट करायची नाही, साधारण 1.5 इंच 1 इंच एवढी कट करायची, नाही तर नुसतं भाजीचा असा गाळ बनल्यासारखा होतो। का तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे। कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत। कढीपत्ता घातलेला आहे मी थोडे 5 ते 6 पानं, ते पण छान परतवून घ्यायचे। तर लसूण घातलेला आहे मी यामध्ये 1 चम्मच, त्याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे लसणाला पण। झटपट अशी ही भाजी आहे, 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। थोडासा कोथिंबीर घातला, कोथिंबीरला पण परतवून घ्यायचं आहे। गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे। तर ठेचा एकदम फ्रेश ताज्या मिरच्यांचा ठेचा घालायचा आहे यामध्ये। 2 चम्मच ठेचा घातलेला आहे यामध्ये फ्रेश मिरच्यांचा। तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता, पण कसं हिरव्या भाज्यांना कसं हिरव्या ठेचा घातला की खूप मस्त अशी एक टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही शक्यतो ठेचाच घाला। ठेचाला छान असं परतवून घ्यायचं, कारण की आपण मिरच्या भाजून ठेचा काढलेला नाही, त्यामुळे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। 1 चम्मच हळद घातलेली आहे व चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। मस्त ठेचातून असं तेल सुटूपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती साधारण 10 ते 15 सेकंद एवढं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये आपण पालक टाकूया। पालक जास्त अशी बारीक आपल्याला चिरायची नाही, आणि ते एकदम अशी गाळसर असं वरण झाल्यासारखं, चटणी झाल्यासारखी शिजल्यानंतर भाजी आपली दिसेल। त्यामुळे आपल्याला साधारण 1 ते 1.5 इंच एवढी पालक अशी कट करायची आहे, म्हणजे रुंदीला ठेवायची आहे, लांबीला। अशा प्रकारे छान आता परतवून घ्यायचं। सर्व मसाले आपल्या पालकच्या भाजीला लागले पाहिजे तसं परतवून घ्यायचं आहे। छान मस्त परतलेले आहे, सगळे मसाले लागलेले आहेत। आता यामध्ये जी डाळ भिजू घातली होती ती आपल्याला घालायची आहे, मुगाची डाळ। तर अशी भिजल्या गेलेली आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही वाफवून सुद्धा ही डाळ घेऊ शकता। बघू शकता अशा प्रकारे आता परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान। खूप मस्त अशी ही भाजी लागते। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस पालकची ही भाजी बनवून बघा, खूपच मस्त अशी लागते। 1 चम्मच जिरं पावडर घातलेला आहे, पुन्हा मी परतवून घेणार आहे। तर थोडंसं आपल्याला प्लेट झाकून 1-1.5 मिनिटं 2 मिनिटं ठेवलं की मस्त अशी वाफल्या जाते ही भाजी, खूप मस्त अशी लागते। तुम्ही नक्की ही डाळ भाजी पालकची अशा पद्धतीने बनवून बघा। रेडी झालेली आहे मस्त अशी। चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। साध्या सोप्या व पौष्टिक घरगुती अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। छान अशी मस्त चमचमीत आपली पालकची भाजी ही रेडी झालेली आहे। बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला। चला तर पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील।